ट्रान्सफॉर्मेशन ऑफ टेन्सेस, कन्व्हर्जन ऑफ वन टेन्स टू अनदर और चेंज द टेन्सेस म्हणजेच वाक्याचा काळ बदलणे. या व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या वाक्याचा काळ बदलायला शिकणार आहोत. मार्च 2024च्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये हा प्रश्न आला होता. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. रिराईट द सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सूचनेनुसार ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये पुन्हा लिहायचे आहे. पहिल्यांदा त्याचा काळ आपण ओळखण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये वॉज हे सहाय्यकारी क्रियापद आले आहे, तर लुक या वर्बला आयएनजी प्रत्यय आहे. वॉज लुकिंग ही रचना पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये असते, म्हणून हे वाक्य पास्ट कंटिन्युअस टेन्सचे आहे. त्याचे रूपांतर आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये करायचे आहे. काळ बदलताना फक्त सहाय्यकारी क्रियापदामध्येच बदल होतात. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट बदलण्याची गरज नसते. प्रेझेंट परफेक्ट टेन्सची रचना पुढील प्रमाणे असते. सब्जेक्ट, त्यानंतर हॅव किंवा हॅज, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप आणि ऑब्जेक्ट. वरील वाक्यापैकी आपण वॉज लुकिंग या क्रियापदामध्येच बदल करणार आहोत. सब्जेक्ट ओनली हिज मदर नंतर हॅव किंवा हॅज पैकी हॅज हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे लागेल. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप घेतात. लुक या मूळ क्रियापदाचे तिसरे रूप लुक्ड आहे, म्हणून क्रियापद हॅज लुक्ड एवढाच बदल होईल आणि नंतर ॲट हिम जसे आहे तसे येईल. अशा प्रकारे ओनली हिज मदर हॅज लुक्ड ॲट हिम हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे वाक्य तयार होईल. ही मेड हिज डेब्यू मेक सिंपल फ्युचर टेन्स मार्च 2023. या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही. मेड हे मेक या क्रियापदाचे दुसरे रूप आहे. सब्जेक्ट, त्यानंतर वर्बचा सेकंड फॉर्म आणि ऑब्जेक्ट ही रचना सिंपल पास्ट टेन्स मध्ये असते, म्हणून हे सिंपल पास्ट टेन्सचे वाक्य आहे. प्रश्नातील सूचनेनुसार या वाक्याचे सिंपल फ्युचर टेन्स मध्ये रूपांतर करायचे आहे. सिंपल फ्युचर टेन्सची रचना सब्जेक्ट, त्यानंतर शाल किंवा विल, त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप आणि ऑब्जेक्ट अशी असते. या वाक्यात मेड हेच फक्त क्रियापद आहे, म्हणून मेड या क्रियापदामध्येच बदल होईल. ही नंतर विल हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे लागेल. त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप मेडचे मूळ रूप मेक आहे, म्हणून मेड ऐवजी विल मेक एवढाच बदल होईल. अशा प्रकारे ही विल मेक हिज डेब्यू असे वाक्य तयार होईल. I became deeply absorbed in the book. Rewrite it in simple present tense. मार्च 2022. या वाक्यामध्ये became हे वर्ब आले आहे. became हे become या क्रियापदाचे दुसरे रूप आहे. सब्जेक्ट, त्यानंतर वर्बचा सेकंड फॉर्म आणि ऑब्जेक्ट ही सिंपल पास्ट टेन्सची रचना असते, म्हणून या वाक्यात सिंपल पास्ट टेन्स हा काळ आहे. प्रश्नपत्रिकेतील सूचना रीराईट इट इन सिंपल प्रेझेंट टेन्स अशी आहे, म्हणून हे वाक्य आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बनवायचे आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सब्जेक्ट, त्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट ही रचना असते, म्हणून आय या सब्जेक्ट नंतर क्रियापदाचे पहिले रूप घ्यावे लागेल. बिकेमचे पहिले रूप म्हणजे मूळ रूप बिकम आहे, म्हणून बिकेम ऐवजी बिकम हे वर्ब घ्यावे लागेल. अशा प्रकारे आय बिकम डीपली ॲब्झॉर्ब इन बुक हे वाक्य तयार होईल.